गोलंदाजी मार्क पडती पहिल्या बॉलवर एक सिंगल एक पडली सचिन आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मध्यच्या मध्ये गणेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल सचिनच्या बाटमधून एक सिंगल आणि संघाच्या साथीला धावफलक स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन केला श्री गणेश होत असताना बॅटिंग करणारी टीम राजे छत्रपती अंकरपाडा ऑन साइडला घेतलाय चांगला फटका पाहायला मिळतो अलांद कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमा पार चौकार नंतर टीम कॅप्टन आणि नंतर टीमची कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतो याची आपण नोंद घ्यायची गणेशच्या बाटमधून हा चौकार आला 4 धावांच्या साथीने धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 5 धावा गुरदास ऋतिक बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न आधी पुढे सरसावले होते त्यानंतर बॅकफुटला गेले पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता रस्ता खबरला नंतर मनस्थिती बदलली गेली बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न फसतोय दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना डन बॉलवरती 5 धावा खर्च जरूर केला अंतराळी टीम कॅप्टन आपण व्यासपीठावरती या आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधा कॉल भरो अंतराळी टीमची कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचा ऑन साइडला घेतलाय चांगला फटका बाहेर मिळतो लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गणेशच्या बॅटचा धमाका षटकार तुम्ही पाहता बदरच्या ऋतिक वरती आक्रमण चढवलाय आणि आता एक छोटीशी टीम मीटिंग बनवण्यात आली आहे कारण तुम्ही पाहता या मॅच मध्ये 4 षटकांची मॅच कमीत कमी 40 ते 45 धावा यदि मात्र बनवाव्या लागतील त्याच अनुषंगाने बॅटिंग होती यावेळी बॅटिंग करत असताना अंकरपाडा संघाच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल वाईट बॉल पंचाकडे पाहिलं होतं आश्रबुद्ध नजरेनं आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा चांगला फटका बाहेर मिळतोय मिड विकेटला क्षेत्रशे धावतोय हाताचा पिसारा तिथे बुलवला चुनला हातामध्ये सामावून घेतलं आणि आता गणेशला परतावं लागेल माघारी फंदाज बाद यशने हा झेल स्वीकारला मिड विकेटला धाबत पळत असताना दूरवरचा अंतर त्याने कापला आणि त्यानंतर एक चांगला झेल स्वीकारला 5 बॉल आतापर्यंत टाकून धावा खर्च केला धावफलकावरती 12 शेवटचा बॉल आता शिल्लक नवीन बॅटर आता मध्ये दयानंद दाखल होता अंतिम बॉल आता शिल्लक एका चेंडूचा खेळ शिल्लक काल भैरव अंतराळी टीम कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठावरती यायचा येस बघा ज्यावेळेस तुम्ही संपर्क साधाल त्याच्यानंतर टॉस होईल अन्यथा टॉस होणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची काल भैरव अंतराळी टीम कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा यावेळेस मात्र शेवटचा बॉल क्षेत्रक्षे पोहोचला स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि आता एक चेक सिंगल दयानंदच्या वाटमधून एक सिंगल आली सिंगलच्या जोडीने धावफलक पुढे सरकेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 13 धावा बनल्या गेल्या आणि आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन आवाज ऐकूया प्रथम चव्हाण यांचा धन्यवाद
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो ऋतिकच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी ची मात्र टाकण्यात आली आणि त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च झाल्या. एक विकेट देखील कॅरी झालं. गणेश नावाचं एक मोठं वादळ ची मात्र तंबूच्या आश्रयाला जात असताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो येतो दयानंद आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीची कमान सांभाळत असताना उदय आपल्याला पाहायला मिळतोय. हुकमी एक्का आहे या टीमचा आणि त्यासोबतच जर पाहायला गेलं तर ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. सर्वांना विनंती असेल अंगाला जपायचं आणि त्यानंतर मात्र खेळायचं. डोक्याला चेंडू जो मात्र ब्रश झाला. विनंती असेल सर्वांना आपण येस पाणी घेऊन जायचं. बघा मित्रांनो स्वतःच्या अंगाला जपायचंय आणि ज्या ज्या वेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो ज्या ज्या वेळेला हेल्मेटला चेंडू आदळतो त्या वेळेला कन्कशन टेस्ट जो मात्र केला जातो. कन्कशन टेस्ट जो मात्र केला जात असतो आणि त्यावेळेला 2 प्रश्न विचारले जातात. पहिले म्हणजे फलंदाजाला स्वतःचं नाव विचारलं जातं. त्यानंतर काही आकडे दाखवले जातात आणि ते आकडे किती आहेत हे मात्र विचारले जातात जेणेकरून पूर्ण प्रकारे फिट आहे की नाही इंद्रिय ज्या मात्र काम करतायत की नाही फलंदाजाचे हे मात्र चेक केलं जातो आणि त्याला कन्कशन टेस्ट असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहत असतो कन्कशन टेस्ट ज्या ज्या वेळेला हेल्मेटला चेंडू आवडतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. विनंती असेल सर्व खेळाडूंना अंगाला जपायचं त्यासोबतच होण्याचा तडाखा बसतोय. मित्रांनो ज्या ज्या वेळेला तुम्ही खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाल खूप सारा जल जो मात्र प्राशन करायचा आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जायचं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते स्थिर आहे स्थगित आहे 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दुसरा आहे. क्रॉसबाईट फटका घ्यायचा प्रयत्न करण्यात आला आहे. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक लागतोय. दुसरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना राजे छत्रपती अंकरपाडा या संघाला विकेटचं पतन. स्वरूपामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला जे मात्र विकेटचं पतन होतं डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय धुमाळ असतील. अजयचा विचार केला तर एक चांगला असा कबड्डीपट्टू आहे. ज्यावेळेस मी गोवेली कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला अजयच्या माध्यमातून देखील चांगली अशी खेळी आपल्याला पाहायला मिळायची. यावेळेला अजून एका विकेटचं पतन. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. सचिन याला परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतो मैदानाच्या आतमध्ये. तिसरा राजे छत्रपती अंकरपाडा ऑन ट्रबल विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते स्थिर आहे स्थगित आहे 13 धावा धावफलकावरती. ह्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी उदयच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी म्हटलं की हुकमी एक्का आहे या टीमचा. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी जो मात्र आपण अपील मध्ये पाहिला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल स्थगित असेल. मनीष आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंड वरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रवी धुमाळ आपल्याला पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती उदय पाहायला मिळतो. 4 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाही. अप्रतिम आउटस्टँडिंग स्पेल पाहायला मिळतो.
पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतो, आउटसाइड लेग स्टंप, चेंडूची पिचिंग केली जाते असं पंच सांगतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. ही षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, उदयच्या माध्यमातून केली जाते. उदयच्या माध्यमातून आपण पाहतो इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जी मात्र होतीये. एकच धाव जी मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी खात्यामध्ये ऍड होणार नाहीये उदयच्या खात्यामध्ये ही धाव, परंतु संघाच्या अकाउंट मध्ये जी मात्र धावसंख्या ऍड होईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरा पाहायला मिळतो, ज्यावेळेस एकनाथ दरवी स्मृती चषक सुरू होते, उदयची माझी चर्चा सुरू होती, त्यावेळेस देखील चांगली अशी कामगिरी कानिफनाथ गोडसे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विजयदादा शिलार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शेवटच्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 7.50 ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि धावसंख्या धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 डीजे. अक्षय पवार होता, हे सर्व खेळाडू जे मात्र प्लेइंग 7 मध्ये खेळायचे कबड्डी मध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, खोलव्या टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो, कॉर्नर रिझन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. सध्याच्या स्थितीला जर अनालाइज करायचं झालं तर इथून मात्र 1-2 सिंगल डबल काढावे लागतील, त्यासोबतच मोठमोठे फटके देखील मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके आणि त्यासोबत 1-2 सिंगल डबल कुठेतरी काढावे लागतील. कुठेतरी 40 ते 45 धावा ज्या मात्र बनवाव्या लागतील, कारण समोर जर पाहिला एक बल्लाढ्य असा संघ आपल्याला पाहायला मिळतो, कानिफनाथ गोडसे या संघाकडे राजू यांच्यासारखा बल्लाढ्य खेळाडू आहे. स्टॉट बॉलची समाप्ती होती. असंख्य धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते, स्थगित असेल 17 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे आणि आपण पाहतो सध्याच्या स्थितीला एका बाजूला आपल्याला संघ जो मात्र पाहायला मिळतो घोडसे, दुसऱ्या बाजूला अंकरपाडा. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्याकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं, रिव्हर्स आयटम करण्यात आलं होतं. चेंडू रक्षकाच्या हातामध्ये विसरतो आणि अशा रीतीने आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक आपण पाहू शकतो 2 डॉट बॉल येत आहेत. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते, इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. एकदा होती कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला जर विचार केला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 चेंडू कंप्लीट होतात आणि फक्त 3 धावा खर्च झाल्यात.
धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू डॉट येतो, इथून प्रत्येक चेंडू डॉट येईल. त्या वेळेला मनोबल कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळेल कानिफनाथ गोडसे या संघाचं, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे ज्या संघाकडे फॉर्म देखील आहे आणि त्यासोबत जर पाहायला गेलं त्यांच्याकडे तशी गोलंदाज लाईनअप देखील आहे जो संघ 30 ते 35 धावा झाल्यावरती एक फाईट देऊ शकतो. यावेळेस साय विल डेफिनेटली फलंदाजाने यश दाखवल्या आणि त्याच इष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन अशा रीतीने 3 षटकांचा वाज विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचलीये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18. सध्याच्या स्थितीला आपण पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळेल कानिफनाथ क्रिकेट संघ गोडसे या संघ. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतो निलेश शेतात नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चिंतामण आहेत जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल. रवी जे मात्र पाहतो सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंडवरती आहेत. इथून मात्र 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 15 ते 20 धावा या षटकामध्ये येणं खूप इम्पॉर्टंट असेल, कारण 18 धावा धावफलकावरती रनबॉल इक्वेशन आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिला तयार आहे, पहिला चेंडू घेऊन फटका चांगला आहे. फटका चाललाय जो मात्र पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली आहे कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. अपटी बार जो मात्र वापर केला गेला होता, बाउन्सरचा वापर जो मात्र होत होता आपण पाहू शकतो. फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि त्या सोबतीला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जो मात्र चौथं आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च झाल्यात. पंचांकडे कटाक्ष जो मात्र टाकण्यात आलं होतं तोपर्यंत लीग बॅचच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आहे आणि बघता बघता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 21 आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं 4 चेंडूंसाठी शिल्लक आहे. 2 मोठे फटके त्या सोबतीला 1-2 रन कुठेतरी 35 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र फायटिंग टोटल उभा राहील यात मात्र शंका नाहीये. परंतु त्या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येतील का, त्या सोबतीला 1-2 सिंगल डबल येतील का, हा मात्र मोठा प्रश्न आहे. खुलव्या टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फलंदाज जो मात्र बाद होतोय. 5वा झटका लागतोय बॅटिंग करत असताना. छत्रपती अंकरपाडा या संघाला विकेटचं पतन. विकेटचं पतन होतं.
विनंती असेल काळभैरव अंताडे टीम कॅप्टन त्या सोबतीला नांदप टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये टॉस जो मात्र केला जाणार आहे. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग जी मात्र झाली होती. पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतो. 23 धावा याच्या मात्र धावफलकावरती आहेत. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली. बॉल निघून चाललाय फायनल क्षेत्रामधून सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा बिगुल वाजवणारा हा संघर्षमय चौकार रवी धुमाळ यांच्या बॅटमधून. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय टीमची टोटल 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. स्टील 1 बॉल इज रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टिटवाळकरांची मान स्वाभिमान अभिमान असणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने 4 षटकांचे वाजवी खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 28 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल काळभैरव अंताडे टीम आणि नांदप टीम आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. अंताडे टीम आपल्या कॅप्टननी जर रिपोर्टिंग केली नाही तर मात्र कमिटी जी मात्र निर्णय घेईल ते मात्र तुम्हाला पालन करावं लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे.
आणि आपण पाहू शकतो राजू यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र केली जाते. जर विचार केला तर हेच राजू आहेत ज्यांच्या माध्यमातून गुरवलीच्या चषकामध्ये 50 कंप्लीट झाली होती. अगदी पहिल्या मॅच मध्ये 50 कंप्लीट. त्यानंतर मात्र चलो शेड 11 कांबा या टीमला देखील हरवलं होतं. त्यानंतर तिसऱ्या राऊंड मध्ये जर पाहिलं फळेगाव टीम जी मात्र इन ऍक्शन मध्ये होती त्यांच्या विरोधामध्ये त्या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग लाईनअप बसवताना आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु अप्रतिम अशी कामगिरी राजू यांच्या माध्यमातून झाली होती. त्यांना देखील साथ मात्र मिळाली होती. जर पाहायला गेलं तर आकाशच्या माध्यमातून आणि संकेतच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार पहिल्या चेंडूवर षटकार आला. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. राजू यांना परतायला लागते माघारी. झटका क्रमांक पहिला लागतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. पलीकडे चौकार येतोय. फलंदाज उदयच्या बॅट मधून. षटकार जो मात्र लागला होता त्यानंतर विकेटचं पतन आणि त्यानंतर पुनश्च एकदा चौकार पाहायला मिळतो. सॉफ्टहँडने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. एकदा जी मात्र एक्झिक्यूट केली जाते. सिंगल जी मात्र कंप्लीट होती. गणेश यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वेलकम गणेश दादा. एक हार्ड फलंदाज आहेत. 1 ते 1.5 वर्ष आधी अगदी एकेरी किल्ला जो मात्र लढवत होता. परंतु जर सध्या पाहायला गेलं तर सागर देखील चांगली अशी कामगिरी करतोय आणि सध्या मात्र थोडासा हातभार जे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. नांदप संघ देखील एक मोठा संघ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅटची कडा लागली होती. थर्डमॅन मध्ये फिल्डर होते. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही एका चेंडूचा केय षटकामधील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. मॅच टर्निंग कुठे झाली होती तर पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या षटकामध्ये उदयच्या माध्यमातून फक्त एका धावेचं षटक आणि त्यानंतर राजच्या माध्यमातून 3 धावांचं षटक. तर 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. तिथून मात्र मॅच ने करवड बदलली. यावेळी देखील फटका अप्रतिम आहे. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. चेज मोठी आहे. चेज हरताना आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर बॉल सीमा पार आलाय चौकार.
असं कौतुक धावसंख्या धावफलकावरती 23 पाहायला मिळतीये. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न फिल्डर होतो थोडशा प्रमाणामध्ये फंबलनेस आपण पाहिली तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24 आकड्यावरती 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती विजयासाठी फक्त आणि फक्त एका बाउंड्रीची गरज आहे. 15 चेंडू आणि 4 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मॅच कंप्लीट होते. मॅच जिंकली आहे कानिफनाथ क्रिकेट संघ गोडसई या संघाने. अभिनंदन कानिफनाथ क्रिकेट संघ गोडसई अँड हार्ड लक राजे छत्रपती अंकरपाडा दोन्ही संघांना पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. आणि ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली तो संघाचा तारणहार मी म्हटलं होतं ट्रम्प कार्ड आहे गोडसई या संघाचा.